जाणार आहे. अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे. अजून आमच्या पाठीपासून शुभांचा हात आहे. मोडेल पण वाकणार नाही. तो यशवंतराव आमचा नाही. तो यशवंतराव आमचा नाही. यशवंतराव चव्हाणांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराज या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव विठाबाई व वडिलांचे नाव बळवंतराव होते. यशवंतराव 4 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे बालपण देवराज वडगाव कुंडल काकाड येथे गेले. यशवंतरावांना लहानपणापासूनच भाषण संगीत आणि भजन कीर्तनाची आवड होती. विठाई व यशवंत या 2 मामा मागचा इतिहास प्रथमच मला समजला. आईच्या प्राणाची साक्ष म्हणूनच माझा यशवंत आहे हे कळल्यापासून हाच माझा प्राण झाली. यशवंतरावांची लहानपणची परिस्थिती गरिबीची होती. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे मोठे बंधू ज्ञानदेव यांनी त्यांचा सांभाळ केला. बाप घराचा हो माया आई कळत त्यावर. बाप घराचा हो माया आई कळत त्यावर. जेव्हा खर्च न पाया तेव्हा ढासळते ना. जेव्हा खर्च न पाया तेव्हा ढासळते ना. प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते. त्याप्रमाणे त्यांच्या पत्नी वेळोकाळी कायम त्यांच्या सोबत होत्या. त्यांची आई पहाटे उठून जात्यावर करत असताना ओवाळायची. नका बाळांनो डगमगू चंद्र सूर्यावरील जाई डगू. नका बाळांनो डगमगू चंद्र सूर्यावरील जाई डगू असे यशवंतराव यांनी लिहिलेल्या घोषणाकारी आत्मचित्रा सांगतात. पुढे त्यांनी गांधीजींच्या असहकार चळवळीत एक सत्याग्रही मोडी घेतली. 1930 ते 1940 मध्ये वचनाचा तुला जे शाळेत असताना शिकारी विचारले असता यशवंत तू कोण नाय. तेव्हा यशवंतरावांनी सांगितले की मी यशवंतराव चव्हाण. इसवी सन 1956 मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर 1 मे 1960 महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. ते पुरोगामी विचारांचे खंबीर राजकीय व्यक्तिमत्व होते. यशवंतरावांना दिलेली कामगिरी ते तो छान प्रकारे पार पाडत होते. त्यामुळे पुढील काळामध्ये त्यांना वेगवेगळे पदे मिळत गेली. संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री ही सगळी पदे यशवंतराव चव्हाणांनी आपल्या हुशारीच्या जोरावर उत्तमरित्या सांभाळली. ते 8व्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षपद होते. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांना पूर्ण प्रवास भोगावा लागला. यशवंतराव चव्हाणांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि आजीवनाचे महत्व इत्यादींशी निगडीत आहे. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी, अभ्यास, व्यक्तिमत्व म्हणून ते प्रसिद्ध आहे. ते रसिक व साहित्यकार होते. युगांतर, सह्याद्रीचे वारे, कृष्णाकार, ऋणानुबंध ही त्यांची साहित्य संपदा आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार असे यशवंतराव चव्हाणांची विशेष ओळख आहे. यशवंतराव चव्हाणांनी 25 नोव्हेंबर 1984 रोजी जगाचा निरोप घेतला. चंद्रावर इतिहास जावा, स्वतः दुनिया दुसऱ्यास सुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा रंग पैसवावा. मराठी मातीचा सुगंध दरवळला, सह्याद्री मिळाला हिमालयाला. देवाने जीवाचे मूल्य ते काय आहे. देहात सगळ्या जीवाचे सगळे अमूल्य आहे. देहात सगळ्या जीवाचे सगळे अमूल्य आहे. यशवंतरावांचे कार्य नेहमीच आम्हाला प्रेरणा देत राहील. देशाचे राजमुकुटातील अजिंक्य तारा म्हणजे सातारा. या साताऱ्याच्या मातीतून जन्मलेला सुवर्णिला म्हणजे यशवंतराव चव्हाण. यशवंतरावांचे राहिलेले स्वप्न आता आपण पुरे करायला हवे. एका हिंदी लेखकाने छान दिले आहे. तकनीक जाने वाला अब्दुल कलाम बने, IIT NIT से पढ़ने वाले छात्र नासा के लिए नहीं बल्कि इसरो के लिए काम करे. हम क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, कबड्डी खेले तो वो भारत के लिए खेले. यदि कोई हमें हेमा दास नारी शक्ति करता उदार जीती हुई सुवर्ण जीते तो वो भारत के लिए जीते. हमारे गांव का युवा हार गया और देश हित में नीरज चोपड़ा की तरह मारा देते. रचना ऐसी रखी जाए साधने का नौकर तूफान को प्राप्त हो. पर्यावरण संरक्षण के साथ अतिथि देव भक्ति भावना को जागृत करने की आवश्यकता है. जो युवा सोच सकता है बोले, जो सोच सकता है वो चले, जो रह सकता है होंगे परंतु अपने कर्तव्य के निर्वाह अवश्य करे. और की बाती मैं युवाओं को आह्वान करना चाहूंगा कि उठो जवान देश की वसुंधरा पुकारती. उठो जवान देश की वसुंधरा पुकारती. ये देश है पुकारता पुकारती न भारती. ये देश है पुकारता पुकारती न भारती.
यशवंतरावांच्या स्वप्नातील भारताचं घडूया हीच खरी यशवंतरावांना श्रद्धांजली होय. त्यापुढे भगवद्गीतेतील 2 ओळी सांगतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, धर्मसंस्था अनाथाय, धर्मसंस्था अनाथाय, संभवामी युगे युगे, संभवामी युगे युगे. ज्या ज्यावेळी देशावर संकट येईल, त्या त्यावेळी कोणाच्या ना कोणाच्या देव रूपात जन्म घेईल. त्याचप्रमाणे ज्या ज्यावेळी देशावर संकट येईल, त्या त्यावेळी तुमच्या आणि माझ्या नसानसातून शिवछत्रपतींच्या मातृभूमीतून यशवंतराव पुन्हा जन्माला येतील. सह्याद्री पुन्हा हिमालयाच्या रक्षणासाठी जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आदरणीय व्यासपीठ मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आपल्या सर्वांचे आभार मानतो. गुरु ज्ञानाचा धरा, भाग्य विधाता करा, सर्व गुरुजनांचे जन्म नमस्कार होतो आणि या ठिकाणी करतो. एवढे बोलून मी माझे वक्तव्य होतो. जय हिंद.